नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपले जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, बघा इथे NHM तर्फे नवीन पदभरती इथे प्रसिद्ध झालेली आहे। या पदभरतीमध्ये औषध निर्माता म्हणजे फार्मासिस्ट, काउन्सिलर, एक्सरे टेक्निशियन अशी पदे विद्यार्थी मित्रांनो इथे भरून घेतली जाणार आहेत। या पदभरतीमध्ये तुम्हाला कशा प्रकारचे शैक्षणिक पात्रता लागणार आहे, पगार कोणत्या प्रकारचा भेटणार आहे आणि कशा प्रकारे काय अटी व शर्ती आहेत, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहून घेणार आहोत। तर व्हिडिओला व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी, याच्यासाठी कोणत्या गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या आहेत पाहून घेण्यासाठी सर्वांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ व्यवस्थितपणे समजणार आहे। त्याआधी विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। तर चला आता व्हिडिओला सविस्तरपणे सुरुवात करू। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, पहा कंत्राटी पदभरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजे NHM अंतर्गत ही पदभरती विद्यार्थी मित्रांनो असणार आहे। याच्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत खालील कंत्राटी पदे संवर्गीय भरायची आहेत। तर बघा याच्यामध्ये पदे कोणती असणार आहेत आता बघून घेऊ। पहिले जे पद आहे ते औषध निर्माण अधिकारी म्हणजे फार्मासिस्टचं हे पद असणार आहे। बघा यासाठी इथे एकूण एकच जागा रिक्त असणार आहे। त्यानंतर नियुक्तीचे ठिकाण असणार आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान उपसंचालक आरोग्य सेवा पुणे मंडळ, इथे तुमचं पोस्टिंग असणार आहे। वयोमर्यादा या पदासाठी असणार बघा, खुल्या प्रवर्गासाठी 38 आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षे इथे एक्सपिरियन्स वयोमर्यादा इथे लागणार आहे। आणि त्याचाच आदेश जर NHM कर्मचारी असेल तर 5 वर्षासाठी तुम्हाला इथे शिथिलता पाहायला भेटणार आहे। शैक्षणिक अर्हता या पदासाठी तुम्हाला D फॉर्म, B फॉर्म, MSc आवश्यक इथे असणार आहे। त्या NHM शासकीय अनुभव असल्यास तुम्हाला इथे प्राधान्य दिलं जाणार आहे। संवर्ग बघा, ओपन विद्यार्थ्यांसाठी एकच जागा इथे रिक्त असणार आहे। आणि या पदासाठी एकत्रित मानधन म्हणजे दरमहा इथे पगार जो असणार आहे तो 17,000 रुपये इतका पगार तुम्हाला या पदासाठी इथे पाहायला मिळणार आहे। दुसरं पद आहे समुपदेशक म्हणजे काउन्सिलरचं हे पद असणार आहे। या पदासाठी पण तुम्हाला इथे एकच जागा रिक्त अशी पाहायला भेटेल। नियुक्तीचं ठिकाण असणार आहे राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्र पुणे, इथे तुमचं ही पोस्टिंग असणार आहे। या पदासाठी वयोमर्यादा असणार आहे खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष ही वयोमर्यादा इथे असणार आहे। त्यानंतर शैक्षणिक अर्हता बघा, इथे बॅचलर्स किंवा इक्विव्हॅलंट म्हणजे त्यासोबतच तुम्हाला डिग्री इन सोशल वर्क, सोशिओलॉजी, सायकोलॉजी, प्रिपरेशन क्वालिफिकेशन तुम्हाला इथे लागणार आहे। त्याच्यामध्ये मास्टर्स डिग्री असेल किंवा PG डिप्लोमा इन सोशल वर्कमध्ये असेल, सोशिओलॉजी, सायकोलॉजी। त्यानंतर एक्सपिरियन्स इन NTEP किंवा वर्कड ॲज अ काउन्सिलरचं तुम्हाला ते एक्सपिरियन्स अशा प्रकारे इथे लागणार आहे। आणि बेसिक नॉलेज ऑफ कॉम्प्युटर अशा प्रकारची पात्रता तुम्हाला या पदासाठी पाहायला भेटेल। ओपनसाठी एक जागा रिक्त असणार आहे आणि या पदासाठी 20,000 रुपये इतकं दरमहा मानधन इथे दिलं जाणार आहे। आता तिसरं पद आहे बघा, एक्सरे टेक्निशियनचं हे पद असणार आहे। या पदासाठी तुम्हाला एकच जागा रिक्त इथे पाहायला भेटणार आहे। एज लिमिट 38 वर्ष खुल्यासाठी आणि 43 वर्ष ते राखीव उमेदवारासाठी तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे। या पदासाठी 10वी+2 म्हणजे तुम्हाला 12वी, त्याच्यावर तुम्हाला डिप्लोमा इन रेडिओलॉजी किंवा एक्सरे रिलेव्हंट अप्रूव्ह युनिव्हर्सिटीमधून तुम्हाला हे कोर्स इथे लागणार आहे। याच्यामध्ये तुम्हाला खुल्या प्रवर्गासाठी एकच जागा रिक्त पाहायला भेटेल। या पदासाठी तुम्हाला 17,000 रुपये दरमहा इथे मानधन इथे भेटणार आहे। त्यानंतर बघा आता तुम्हाला अर्ज करण्यासाठी तारीखच नाही बघा, 17 तारखेपासून तुम्हाला अर्जासाठी सुरुवात आहे। शेवटची तारीखच नाही, 24 जुलै तुम्हाला शेवटची तारीख अर्ज करण्यासाठी असणार आहे। तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने हा अर्ज इथे भरायचा आहे। याच्यासोबत तुम्हाला अजून कोणत्या गोष्टी लागणार बघा विद्यार्थी मित्रांनो। सर्वात अगोदर तुमचं जे क्वालिफिकेशन व तुमची निवड प्रक्रिया कशा प्रकारे केली जाणार आहे, तर ते 100 गुणांची निवड प्रक्रिया तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो इथे असणार आहे। या 100 गुणांच्या निवड प्रक्रियेवर तुमची इथे निवड प्रक्रिया केली जाणार आहे। तर त्याच्यामध्ये तुम्हाला शेवटच्या वर्षाच्या आधारे तुम्हाला 50 गुण, शैक्षणिक अर्हता जास्तीची असेल तर त्याचे 20 गुण आणि अनुभवचे तुम्हाला 30 गुण अशा प्रकारे एकूण 100 गुणाची निवड प्रक्रिया तुम्हाला ते पाहायला भेटणार आहे। त्याच्यासोबत तुम्हाला अर्जासोबत कोणती डॉक्युमेंट जोडायचे आहेत तर बघा इथे शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे, गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा जन्मतारखेचा दाखला, पासपोर्ट आकाराचा फोटो, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, राखीव उमेदवारी जातीचे प्रमाणपत्र, प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र, शासकीय अनुभव असलेला अनुभव दाखला, नॉट बदल असेल तर गॅझेट प्रमाणपत्र तुम्हाला इथे जोडायचं आहे। तर अशी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे सर्व माहिती पाहायला भेटणार आहे। आणि बाकीची जी सर्व माहिती असेल तुम्हाला तुमची मेरिट लिस्ट वगैरे कधी लागणार आहे, कुठे पाहिजे, तर बघा NHM महाराष्ट्र गव्हर्नमेंट.in या वेबसाईटवर तुम्हाला ही सर्व माहिती ते पाहायला भेटणार आहे। तर या वेबसाईटला तुम्ही नक्की एकदा भेट देऊन बघायचं आहे।
त्यानंतर बघा तुम्हाला हा अर्जाचा नमुना आहे. हा अर्जाचा नमुना तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. तर या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाणार आहे. तर अशा प्रकारचा अर्जाचा नमुना तुम्हाला पाहायला भेटणार. तर अर्जाचा नमुना तुम्हाला व्यवस्थितपणे इथे भरून हा इथे ऑफलाईन पद्धतीने सबमिट करायचा आहे. तर बघा अशा प्रकारे हा अर्जाचा नमुना पण तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. तर शेवटी विद्यार्थी मित्रांनो बघा अशा प्रकारे तुम्हाला इथे पुणे महानगरपालिकेअंतर्गत ही तुम्हाला पदभरती पाहायला भेटणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सर्व माहिती तुम्हाला ते व्यवस्थितपणे समजली असेल. तर शेवटी विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेलला ऑलवरती प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणाऱ्या नवनवीन जॉबचे अपडेट्स तुम्हाला सर्वात अगोदर इथे भेटत जाईल. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, तोपर्यंत भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.